तर फ्रेंड्स, या मोबाईलचा एक फायदा सांगतो मी तुम्हाला. याच्यामध्ये ड्युअल शिफ्ट व्ह्यू आहे. तर या ठिकाणी आई पप्पा प्रसाद वाटत आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग करत आहे. आता वाजले 9:45, 10 वाजत आहे. तर 8 वाजता ब्लॉग अपलोड केला, पाहायला नसेल तुम्ही. आता होतं 9:46. तर आता करत आहे नाश्ता. नाश्त्यामध्ये पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पोहे, चिवडा आणि थोडे हे आहे शेव. तर फ्रेंड्स, या ठिकाणी चालू आहे शॉपिंग म्हणजे ऑनलाईन पाहत आहे. ऑनलाईन काहीतरी कपडे वगैरे घ्यायचे आहेत थोडंफार, तर त्यासाठी सर्च करत आहे ऑनलाईन. तर फ्रेंड्स, आजचा डे खूप चांगला आहे. बाहेर ऊन वगैरे आहे मस्त. हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आज फ्रेश वातावरण आहे, ऊन वगैरे आहे मस्त बाहेर. तर फ्रेंड, जेव्हा यवतमाळवरून येत होतो तेव्हा मी माझ्या ताईसाठी म्हणजे मोठ्या त्यासाठी आणि लहान बहिणीसाठी गिफ्ट आणले होते. तुम्हाला दाखवतो मी. तर हे आणले होते पेन्स, मला गिफ्टमध्ये मिळाले होते. तर हे मी माझ्या बहिणीला देणार आहे. तर हे आहे नटराजचे ग्लो क्लासिक मिस्ट. हे बॉल पेन आहेत सर्व. तर हे मला मिळाले होते, आता मी तिला देत आहे. टोटल 100 पेन्स आहे याच्यामध्ये. हे काय म्हणते 193 मध्ये ऑल रिटर्न होते आणि 160 मध्ये ऑनली डिफेक्ट आहे. म्हणजे 60च करू का? नाही तर मग पहिले रिव्ह्यू पहा. पहिले रिव्ह्यू जर चांगले असतील तर बोलून कधी प्रोडक्टचे रिव्ह्यू पाहायचे आधी, नंतर घ्यायचं. तर फ्रेंड्स, तुम्ही पण ऑनलाईन शॉपिंग वगैरे करत असाल तर पहिले रिव्ह्यू पाहायचे त्या प्रोडक्टचे. पर्टिक्युलर 4 to 4.5च्या बिटवीनमध्ये जरी असले तरी चालते. तर फ्रेंड्स, हा बॉक्स आता मी पण अनबॉक्स नाही केला. एक वेळा ओपन केला होता, पेन वगैरे काही काढले नाही याच्यामधून. तर तुम्हाला दाखवतो मी याच्यामध्ये कोणते कोणते पेन्स राहतात. तर फ्रेंड्स, ॲज यू सी याच्यामध्ये खूप सारे पेन आहेत आणि मध्ये ते फेविकॉल मीच ठेवला होता, कारण याच्यामध्ये 4-5 पेन मी काढून घेतले माझ्यासाठी. हे एवढे मोठे पेन्स आहेत फ्रेंड, पाहू शकता तुम्ही. टोटल 100 आहेत. तसे 95 असेल, कारण 5 पेन मी काढले होते. या कलरचे आहेत. काही ब्लू आहे, काही रेड ब्लॅकचं कॉम्बिनेशन आहे, काही येलो आहेत, पिंक आहे, येलो पिंक, त्यानंतर हा ब्लू कलर आणि ग्रीन कलरचे पण आहेत. तर एवढे सारे पेन मिळाले याच्यामध्ये. तर फ्रेंड्स, आता बाहेर बसून आहे. तर आई या ठिकाणी कपडे धुत होती. हे पाहू शकता, आई सकाळपासून आईने एवढे सारे कपडे धुवून टाकले. आता आणखी पण धुतलेले आहे, बकेटमध्ये आहे. आता ते वाळू घालत आहे आई. आई, आज एवढे सारे कपडे कसे निघले? गावाचे आहेत. तर बाहेर गेलो तर त्याच्यामुळे एवढे मोठे कपडे निघाले. आता मस्त हवा सुटत आहे फ्रेंड्स, पाहू शकता तुम्ही. झाडं वगैरे हलत आहे. बसून होतं बाहेर तर बरं वाटते. तर बाहेर आतमध्ये गरम गरम होते खूप. का म्हटलं आई? एवढं लवकर? आज टेम्परेचर जास्त आहे वाटते. एवढं लवकर कपडे वाढले. सकाळी टाकले होते ना 8-9 वाजता. 8 वाजता कपडे वाळू घातले आणि आता वाजत 10:15. 2 तासात कपडे वाळून गेले सर्व. तर फ्रेंड्स, आजचा जो व्लॉग आहे तो शूट करत आहे माझ्या बहिणीच्या मोबाईलनी. हा Realme C65 आहे. तर याची कॅमेरा क्वालिटी एकदम बेस्ट आहे. आता याच्यामध्ये मी टाईम लॅप्स पण घेतला, जसं तुम्ही पाहिलाच असेल. तर एकदम बेस्ट क्वालिटी मोबाईल हा. याचा रिव्ह्यू देणार तुम्हाला. तर हा जो मोबाईल आहे एकदम बेस्ट क्वालिटी आहे. तर आज आपण यानंच ब्लॉग शूट करू. तर फ्रेंड्स, या मोबाईलचा एक फायदा सांगतो मी तुम्हाला. याच्यामध्ये ड्युअल शिफ्ट व्ह्यू आहे. म्हणजे आता तुम्हाला फ्रंटमध्ये पण पाहत असाल आणि तुम्हाला बॅक साईड पण दिसत असेल. या ठिकाणी कपडे वाळू घालत आहे, पाहू शकता तुम्ही. तर तुम्हाला दोन्ही गोष्टी ॲट अ टाईम पाहायला मिळणार. फ्रंट व्ह्यू पण म्हणजे माझा जसं मी दिसत आहे आणि बॅक व्ह्यू पण दिसणार आहे. पप्पा गेले होते बाहेर, तर पाया ठिकाणी पप्पाने काय आणलं? आंबे आणले, कारण माझी बहीण आली घरी. दुकानामध्ये जसे ठेवून असतात त्या प्रकारे पप्पा अरेंज करत यायला. तर फ्रेंड्स, या ठिकाणी चालू स्वयंपाकाची तयारी. आई बनवत्या भाकर. आधी पोळ्या बनवल्या, आता भाकरची तयारी चालू आहे. किती भाकर? 2. पप्पासाठी. पप्पाला भाकर आवडते म्हणून आता आई भाकर बनवत आहे. फ्रेंड्स, या ठिकाणी आईने बनवलेलं आहे भाकर. जसं तुम्ही सिनेमॅटिक तर पाहिलं तसं. हे एक भाकर इथं आई शेकत आहे आणि एक भाकर वरती आहे ठेवून. तर या ठिकाणी हे महाभारताचे 2 नमुने परत आले.
त्यांची फाईट करता करता दोघं गेले ते. आता त्यांचं रूपांतर यांच्यामध्ये झालं माशीमध्ये. आता त्यांची या जन्मात मैत्री झाली म्हणून ते सोबत आहे. ते झाड काय तर फ्रेंड्स ते अशोकाचं झाड ते दिसतं ते पूर्ण सोकलं होतं, कारण आम्ही बाहेरगाव गेल्यामुळे त्याला पाणी वगैरे कोण दिलं नाही. तर आता थोडं हरभरं झालं, आईनं पाणी टाकलं होतं. फ्रेंड्स मग अशी उन्हात बसून तुम्ही पाहिलं तेव्हा त्या पार्टमध्ये फक्त सावली होती. आता पूर्ण वाड्यामध्ये सावली झालेली आहे. या ठिकाणी चेअर पूर्ण वाड्यामध्ये सावली आहे, म्हणजे आता इथं पण बसू शकतो आपण. पण गरम हवा असल्यामुळे आपण इथं बसत नाही आहे. रेनी डेजमध्ये नॉर्मली आम्ही इथंच बसत असतो सावली वगैरे असलं तर, जेव्हा पाणी राहत नाही तेव्हा. मोकळी जागा आहे बिलकुल, पूर्ण सावली झालेली आहे इथून पूर्ण तिथपर्यंत. मागाशी फक्त एवढाच पार्टमध्ये सावली होती, आता पूर्ण सावली झालेली आहे. पावर आई किती पण कपडे धुवू शकते. आम्ही हॉस्टेलवर 4 कपडे धुतले की हात दुखतात आमचे, आणि आई 40 कपडे धुते तरी हात नाही दुखत. हे फक्त एक आईच करू शकते. फ्रेंड्स या ठिकाणी मला एक फुलं दिसले, ते दाखवते मी तुम्हाला. हे पाहू शकता, या ठिकाणी येलो कलरचे फ्लावर्स आहे, पण याचं नाव नाही माहिती. तर तुम्हाला याचं नाव माहिती असेल तर कमेंटमध्ये करसाल. हे या टाईपमध्ये याला बर्ड्स असतात, तुम्हाला दाखवतो मी. हवा या टाईपमध्ये छोटे छोटे बर्ड्स राहतात, आणि त्याचं कन्वर्शन या अशा टाईपच्या फ्लॉवरमध्ये होते. आलेलं आहे आता आई काढत आहे कपडे. वाढले काही सर्व की बाकी आणखी टाका लागतात काय? आज फक्त कपडे धुण्याचा दिवस आहे. आई सकाळपासून कपडे धुत आहे. आई 6 महिन्याचे कपडे आजच धुरली काय पूर्ण? अरे बाबू, मग शेताची कामं लागतील, आजच धुवून टाकायचे सर्व. शेतात जा लागेल. आता पावसाचे दिवस आहेत ना. प्लीज गाईज, 1 लाईक फॉर माय मम्मी. माय मम्मी इज टू मच हार्ड वर्किंग. फ्रेंड्स या ठिकाणी चालू आहे पाणी भरणं. सकाळी कॅन भरली होती, दुपारपर्यंत खाली होऊन गेली. उन्हाळ्याच्या दिवसात एवढंच पाणी लागते. तर आज जेवणामध्ये आहे टमाटरची चटणी, आंब्याचा रस, कांदा, पापड, हे ज्वारीचे पापड, पोळी, आणि पास भाजीमध्ये किती मोठा संभार टाकला. मला तेवढाच सांबार आवडते म्हणून मी तेवढा टाकतो. तर फ्रेंड जेवण करता करता आम्ही पाहता मूवी. कोणता पाहू शकता, एवढू. माँ बाप अपने बच्चों को अच्छे संस्कार देने की कोशिश करते हैं. वैसे मेरे पापा ने मुझे और मेरी बहन को भी अच्छे संस्कार दिए. तर फ्रेंड्स या ठिकाणी चालू आहे शिवणकाम. साडीचा पदर लावत आहे, लेस लावत आहे ना, साडीला लेस लावत आहे या ठिकाणी. तर फ्रेंड्स या ठिकाणी येऊ ना माकडं पाहू शकता तुम्ही, इथं बसून आहे टिनावरती. संध्याकाळी त्यांचा डेलीचा रूट राहते, येतच ते. त्यासोबत त्याचं बाळपण आहे छोटं. तर फ्रेंड्स या ठिकाणी चालू आहे पाणी शिंपडण्याची प्रोसिजर. तर फ्रेंड्स तिकडे घराचं चालू आहे बांधकाम, त्या ठिकाणी तिकडे, म्हणून आवाज येतो बॅकग्राऊंडमध्ये थोडा. संध्याकाळचे वाजलेले आहे 7. तर आता आम्ही फुल फॅमिली जाते गजानन महाराज मंदिरात. तर ब्लॉग कंप्लीट पाहाल, कारण आजचा आहे गुरुवार. त्या ठिकाणी पाहू शकतो तुम्ही, 4 तारीख आहे गुरुवार. तर आता आम्ही तयारी वगैरे करायच्या नंतर जातो मंदिरात. तर फ्रेंड्स निघालो मंदिरामध्ये जाण्यासाठी. सोबत आहे मी आणि पप्पा, कारण आयन पिंकू नंतर येत्या मागून. तर आम्ही निघालो पुढे. तर फ्रेंड्स आलो आता मंदिरात. तर जात आहे खाली दर्शनासाठी. तर फ्रेंड्स या ठिकाणी बसून आम्ही, कारण आरती वगैरे व्हायची बाकी आहे आणखी. अनु इकडे ये इकडे.
तर या ठिकाणी आई पप्पा प्रसाद वाटत आहे. तर आता खाद्य प्रसाद घेतला आम्ही. आई पप्पाच प्रसाद वाटप करत आहे ते त्या ठिकाणी. अनु प्रसाद का प्रसाद कसा आहे प्रसाद? यम्मी लागते ना यम्मी. तर फ्रेंड्स आज जेवणामध्ये शेवड्या फोडणीच्या. आज माझ्या बहिणीने शेवड्या केल्या फोडणीच्या, या पुरीने केल्या. तरीने आज शेवडा बनवलं माझ्यासाठी. एकदम बढिया. पाहू आता आपण टेस्ट करून कशा लागतात तर चला जेवण केल्यानंतर भेटतो. तर फ्रेंड्स आज परत लाईट गेलेली आहे. आता वाजत आहे 11. तर फ्रेंड्स आता रात्रीचे वाजले 11. आता लाईट गेलेली आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं. आता करतो व्लॉग एडिट. व्हिडिओ आवडला असेल. आज गजानन मास्टर मंदिरात गेलो होतो, तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.